नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मी सुहानी आणि आज आपण पाहणार आहोत बोर्ड परीक्षेमध्ये खूपदा विचारला जाणारा निबंध, वैचारिक निबंध, जो की आहे वाचते होऊया. तर हा निबंध कसा लिहायचा किंवा वैचारिक निबंध कसा लिहिला गेला पाहिजे, या सगळ्याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत. जेव्हा आपण वैचारिक निबंध लिहितो, तेव्हा दिलेला जो काही विषय असेल, तर त्याचे दोन्ही बाजू लिहायचे असतात. म्हणजे सकारात्मक बाजू काय आहे आणि नकारात्मक बाजू काय आहे, दोन्ही मांडायचं असतं. आणि त्यानंतर तुम्ही एका निष्कर्षावरती येता. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका वैचारिक निबंधामध्ये मांडायच्या असतात. सो याच्या आधी ऑलरेडी आपण आत्मकथन वगैरे सगळं काही पाहिलंय. ते आपण इन जनरल लिहीत जातो. पण वैचारिक लिहिण्याआधी तुम्हाला शक्यतो मुद्दे काढण्याची सवय असली पाहिजे. कारण हा असा कुठलाही फ्लोमध्ये लिहायचा निबंध नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला आधी एक दिशा माहिती असली पाहिजे, की कुठल्या मुद्द्यानंतर कुठला मुद्दा घ्यायचा आहे वगैरे आणि मगच तुम्ही हा निबंध लिहायला घ्यायचा आहे. सो आता वाचते होऊया. याच्यामध्ये काय लिहायचं बघूया आता आपण. माणसाला घडवण्याकरता 2 गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात. पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या जीवनामध्ये त्याला लाभलेली उत्कृष्ट माणसं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाचन. आणि म्हणूनच पुस्तकांना विशाल काळाच्या भव्य सागरातून मनुष्याला तारून नेणारं जहाज असंही म्हटलं जातं. सो जेव्हा तुम्ही वैचारिक निबंध लिहिणार आहात, तेव्हा तो प्रभावी असला पाहिजे. त्याची भाषा ही स्पष्ट मराठीमधलीच असली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी, की तुम्हाला जर एखादी कविता, 4 ओळी, सुविचार किंवा अशा प्रकारचा एखादा विचार काही माहिती असेल, तर ते तुम्हाला या निबंधामध्ये हमखास लिहायचं आहे. याच्यामुळे पूर्ण मार्क्स मिळण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने पुस्तकांना आपले सगळे मित्र मानले पाहिजे. पुस्तक वाचनामुळे माणसाचे ज्ञान वृद्धिंगत तर होतेच, पण त्याचबरोबर त्याचे भाषेवरील प्रभुत्व सुद्धा वाढते. पुस्तकांच्या अवांतर वाचनामुळे माणसाचे आचार-विचार उच्च पातळीवरती पोहोचतात. वाचनामुळे शब्दसंपत्ती वाढते, संभाषण कौशल्य विकसित होतं आणि वाचन माणसाचे निखळ मनोरंजन करतात. आणि यामुळेच अनेक जण आपल्याला वाचाल तर वाचाल, हे वाचाल म्हणजे काय रीडिंग आणि हे वाचाल म्हणजे काय सर्व्हाइव्ह कराल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर वाचणार तरच तुम्ही जगणार, असा सल्ला देतात. आजकाल विविध स्पर्धा परीक्षा, शाळा स्तरावरील परीक्षांमध्ये पास होण्यासाठी, विविध परीक्षेमध्ये अव्वल येण्यासाठी केलेले वाचन, एवढाच या वाचनाचा मर्यादित अर्थ घेतला जातो. म्हणजे आजकाल वाचन म्हणजे काय? आपण जे अकॅडमिक बुक्स वाचतो, आपण जे परीक्षेपुरतं वाचतो, याला वाचन नाही म्हणत. ठीक आहे. पण वाचनाची व्याप्ती तर फार मोठी आहे आणि याची जाणीव मात्र आज क्वचित असलेली दिसून येते. वाचन केवळ फक्त आणि फक्त विद्यार्थी दशेतच करायचे असते. बऱ्याच ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेकमुळे ला ल लिहिलं गेलंय, तर ते प्लीज समजून घ्या. तेवढं तुम्हाला माहिती आहेच. ठीक आहे. सो असाही विचार करणारे अनेक लोक आपल्याला दिसतात. मात्र वाचन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा नसते. उलट प्रत्येक क्षणाला केलेले वाचन जीवनभर चिरतरुण राहण्यासाठी मदत करते आणि वाचनाने माणूस समृद्ध होतो. असं वाटतं की वाचन फक्त जे विद्यार्थी आहेत किंवा जे आता शिकतायत त्यांनीच केलं पाहिजे, पण असं काही नाहीये. कुठल्याही वयामध्ये जर आपण वाचन केलं, तर ते आपले विचार अजून समृद्धच करतं. त्याच्यामुळे वाचनाला कुठल्याही प्रकारच्या वयाची मर्यादा नसते. त्यानंतर पुढे आहे वाचनाने प्रगल्भ विचारांची समृद्धी तर प्रत्येकामध्ये येतेच. शिवाय नवनव्या विचारांची निर्मिती देखील करण्याची आणि या विचारांना प्रवाही ठेवण्याची शक्ती या वाचनातूनच मिळते. वाचनातून नवनवे विचार मनामध्ये सुचतात आणि लेखणीतून ते हळूवारपणे कागदावरती उतरवले जातात. आणि म्हणूनच वाचनाला लेखनाची प्रेरणा असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला लिहायला प्रेरणा मिळते. कारण वाचल्यामुळे आपली शब्दसंपदा वाढते, आपले विचार अजून प्रगल्भ होतात आणि मग आपण लेखन करू शकतो. त्यानंतर पुढे आहे की वाचन विविध कल्पना करण्याची ताकद वाढवते, सृजनशीलतेला वाव देते, प्रतिभाशक्ती जागृत करते आणि दुसऱ्याचे सुखदुःख जाणणारे संवेदनशील आणि प्रामाणिक मन देखील निर्माण करते. आपल्या देशाची संस्कृती विश्वातील एक महान संस्कृती असून ती समृद्ध जीवनाचा सुगम मार्ग दाखवते. तो मार्ग समजून घेण्यासाठी या संस्कृतीचे प्रतिबिंब असलेली विविध पुराणे, पोथ्या, ग्रंथ, पुस्तकेच आपल्याला आपली मदत करू शकतात. वाचनाने मनुष्याला स्वतःचे आत्मभान येते. त्याला स्वतःला नव्याने परिचय होतो. हे खरं आहे. वाचनामधून समर्थपणे व्यक्त होण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होते. विद्यार्थी दशेमध्ये वाचनामुळे मेंदूला चालना मिळते, आपली शब्दसंपत्ती वाढते आणि शिवाय अनुभवांची मोठी शिदोरी कायमची गाठीशी राहते. हे वाचन विविध निबंधमाला, भाषण, स्पर्धा यांसाठी उपयुक्त ठरतेच,
पण त्यासोबतच आपण स्वतःचं मत मांडू शकतो. आपल्या अभिव्यक्तीसाठी या वाचनाचा हातभार लागतो. या वाचनामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात आणि त्यामुळे विषयांवरील चर्चेमध्ये सहभागी होऊन महत्त्वाचे विषय चोखाळता येतात. वाचनाने व्यक्ती प्रगल्भ होते. एकंदरीत वाचन मानवाला प्रतिष्ठाही मिळवून देते. वाचन केल्याने इतरांना मनोरंजन देण्याचा हेतू तर साध्य होतोच, पण सोबतच आपल्याला एक जिवलग दोस्त गवसतो. हा मित्र सर्व परिस्थितीमध्ये आपल्या सोबत असतो. तो विशाल विश्वाच्या या भवसागरामध्ये आपणास तरायला मदत करतो. तो जगण्याचा आशावाद निर्माण करतो. तो सदैव खुश राहायला शिकवतो. हा आपल्या सखासोबती एका ठिकाणी बसून साऱ्या विश्वाची सैर आपल्याला घडवतो. तो बिकट स्थितीमध्ये खंबीर राहायला शिकवतो. केवळ वाचन केवळ वाचन केल्यानेच सर्व काळजी, सर्व चिंता मिटून जातात आणि हा सखासोबती आपले मन आनंदित तर करतोच, पण त्याचबरोबर आपल्या मनामध्ये सकारात्मकताही वाढीस लावतो. या वाचनाच्या छंदाने न जाणारा वेळ आणि त्या वेळेचा आलेला कंटाळा ही बाबच विसरायला होते. आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्या मनोरंजनात्मक सेवेला उभा असणारा हा सखा आपल्याला फक्त देतच राहतो. खरं तर शेवटपर्यंत आपण त्याचे देणेकरी राहतो. शंकर सारडा हे जे प्रसिद्ध समीक्षक आहेत ते म्हणतात, पुस्तकांशी कधीतरी आपली मैत्री जुळते आणि मग पुस्तके जन्मभर आपली साथ संगत करत राहतात. पुस्तकांचे जग किती विशाल, किती अथांग असते. संपूर्ण विश्वातील कानाकोपऱ्यातील व्यक्तीशी आपलं नातं अतूट नातं जोडणारी, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याचा वेध घेणारी पुस्तकं हे विश्वची माझे घर याचा साक्षात्कार पुन्हा पुन्हा घडवतात. आणि म्हणूनच या पुढे आपण सर्वच वाचते होण्याचा दृढ पाहिजे, दृढ संकल्प करूया आणि विविध विचारांनी समृद्ध होऊया. तर अशा पद्धतीने हा निबंध आहे. तर याच प्रकारचे विचार तुम्हाला तुमच्या निबंधामध्ये मांडायचे आहेत. थोडासा मोठा आहे, तुम्ही थोडासा शॉर्टमध्ये लिहिला तरीही चालेल. कारण वैचारिक निबंध लिहिण्यासाठी साधारणतः पुढचं पान, मागचं पान आणि तिसऱ्या पानामधलं थोडंसं. तर या 2.5 पानांमध्ये तुम्ही हा निबंध लिहायचा असतो साधारणतः. सो ट्राय करा की अशा प्रकारे तुम्ही निबंध लिहाल, जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स स्कोर करता येतील. आय होप की तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज फायदेशीर आहेत आणि जर असतील तर प्लीज मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, सो दॅट मी सेम पॅटर्नमध्ये व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. अजून कोणत्या विषयांवरती तुम्हाला निबंध हवे आहेत का किंवा कोणत्या विषयांवरती व्हिडिओज हवे आहेत, प्लीज मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, सो दॅट मी त्या विषयावरचे व्हिडिओज अपलोड करेन. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.